कठीण परिस्थिती माणसाला कमजोर नाही तर कणखर बनवते. जेव्हा आपण कठीण परिस्थितीतून जातो तेव्हा आपण त्यातून बाहेर पडण्यासाठी नवीन मार्ग शोधत असतो. आपल्यातला आत्मविश्वास वाढवत असतो आणि आपण अधिक मजबूत होतो. त्यामुळे कठीण परिस्थितीमध्ये संयम ठेवून आपलं काम करीत राहायचं आहे. आणि आता MPSC कंबाईन ग्रुप बी 2025ची जाहिरातसुद्धा आलेली आहे. म्हणजे एक तुम्हाला अभ्यासाचं नियोजन ठरवून त्यामध्ये कन्सल्टन्सी म्हणजे सातत्य ठेवण्यासाठी एक म्हणजे तुम्हाला संधी आहे की चला आपल्या एक्झामचं जाहिरात आलेली आहे, त्यामुळे आपल्याला अभ्यास करणे म्हणजे जास्त भाग आहे. तसं माझा अभ्यास सुरू आहे. तुम्हीसुद्धा करत असणार माझ्यासोबत अभ्यास. तर बघा, 282 पदांची ही जाहिरात आहे. तर यामध्ये जागा वाढणार आहेत असं तिथे MPSC आयोगाने म्हणजे तिथं उल्लेख केलेला आहे की असं म्हणजे जागा कमी आहेत तर फॉर्म भरायचे नाही असं विचार करू नका. तर जे म्हणजे तयारी करतात त्यांनी फॉर्म भरा, कारण पुढे जसं इतर डिपार्टमेंटच्या म्हणजे जागांचं त्यांना नोटिफिकेशन जाईल तशा पद्धतीने ते जागा काढणार आहे. त्यामुळे सगळ्याच पदांच्या जागा वाढणार आहे. त्यामध्ये PSI आणि SRच्या जागा आलेल्या नाही तर त्यासुद्धा तिथं म्हणजे येणार आहेत. त्यामुळे फक्त अभ्यास करायचं. तर त्यामध्ये STIच्या जागा जास्त दिसत आहे. त्यामध्ये OBC महिलांसाठी 28 जागा आहेत STIच्या म्हणजे राज्यकर निरीक्षक पदासाठी. आणि ही एक्झाम 9 नोव्हेंबर 2025ला होणार आहे आणि 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये आपल्याला फॉर्म भरायचं आहे. तर 2 दिवसामध्ये मी काय अभ्यास केली तर 2013पासून 2024पर्यंत ग्रुप बी आणि ग्रुप सीचे परीक्षेला आलेले सर्व भूगोल विषयाचे जे प्रश्न होते ते वाचून काढले. महाराष्ट्राच्या भूगोल वाचायला घेतले तर ते पूर्ण झाले नाही. त्यामध्ये फक्त 2च चॅप्टर मी पूर्ण करू शकले. त्यामध्ये महाराष्ट्राचे स्थान आणि महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोल हे प्रकरण वाचले. आणि 2023चे ग्रुप बी आणि सीचे गणित बुद्धिमत्तेचे जे प्रश्न होते ते सॉल्व केले. आणि चालू घडामोडीमध्ये 6 महिन्याचे जे यूट्यूबवर मी व्हिडिओ बघितली, ते व्हिडिओतून काही नोट्ससुद्धा काढले. ते यामध्ये 2 दिवसामध्ये मी इंग्रजी विषयाचं मला नाही करता आलं तर नाही केली. तर आता आजच्या दिवस मी देत आहे भूगोल विषयासाठी. भूगोल विषय पूर्ण नाही झाला, मला महाराष्ट्राचा भूगोल पूर्ण करायचा आहे. तर आजच्या दिवस जेवढं होईल तेवढं करणार आहे ना. मग पुढील दिवसापासून म्हणजे 1 ऑगस्टपासून पुढे 10 दिवस मी इतिहास घेणार आहे. पुढील 10 दिवस मध्ये इतिहास, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि प्लस इंग्रजीसुद्धा म्हणजे अर्धा पाऊण तास जेवढं होईल तेव्हा, किंवा नाही वाचता आलं तर यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे बघणे ह्या गोष्टी मी करणार आहे. कारण कसं इंग्रजी आणि गणित बुद्धिमत्ता हा असा विषय आहे की हे विषय म्हणजे दुर्लक्ष करून चालणार नाही. रोज थोडं तरी याच्यामध्ये सातत्य असायला पाहिजे. कारण इंग्रजी हा विषय आर्टचे विद्यार्थी असल्यामुळे माझे स्ट्रॉंग नाही, त्यामुळे हा विषय घेत आहे. कारण ह्या विषयामुळेच म्हणजे रिझल्ट आपला डाऊन होत आहे असं मला दिसत आहे. आणि 21,000 प्लस प्रश्नपत्रिका संच बोलवले आहे. 2 दिवसामध्ये येईल. तर त्यानंतर मग त्याचं पण म्हणजे प्रश्नपत्रिकांची प्रॅक्टिस करायला ते मला उपयोगी होणार आहे. तर अशा पद्धतीने आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी महत्त्वपूर्ण काय सांगितलं तर जे प्रश्नपत्रिका विश्लेषण मी कशा पद्धतीने करते हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने प्रश्नपत्रिका विश्लेषण सांगितलं आहे. तर चला मग बघा करायला पाहिजे. तर बघा, 2019चं कंबाईन ग्रुप बीचं पेपर आहे. त्यामध्ये मी कशा पद्धतीने पेपर विश्लेषण करते ते या ठिकाणी सांगत आहेत. बघा, इथं दिलेलं आहे खालीलपैकी पुणे विभागात सर्व उत्तरेकडील तालुका कोणता. तर जुन्नर हा उत्तरेकडील तालुका आहे पुणे विभागातील. तर मग आपण म्हणजे पुणे विभागाबद्दल माहिती बघणार आहोत. उत्तरेकडे कोणता तालुका आहे तर जुन्नर. तर मग पुणे विभागाच्या पश्चिमेकडे कोणता तालुका आहे मावळ. तर हे कसं फॅक्ट आहे. तसंच आपण इतर जिल्ह्याच्या बाबतीतसुद्धा अभ्यास अशा पद्धतीनेच करायला पाहिजे की पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिणला म्हणजे टोकाला कोणते तालुके आहेत हे. आणि तालुक्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आधीच्या एक्झामला सुद्धा तालुक्यावर कसं प्रश्न आलेले आहेत तर एका बाजूला जिल्हे दिलेले आहेत, दुसऱ्या बाजूला तालुके आणि त्यांचा क्रम लावायला सांगितलं आहे. किंवा एकाच
एकच नावाचा तालुका 2 जिल्ह्यामध्ये आहेत असे कोणते जिल्हे आहेत ते तसा एक प्रश्न होतात. आता दुसरा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र पठारावर सर्वात मोठे नदीखोरे कोणते? तर गोदावरी नदीखोरे. तर गोदावरी नदीखोऱ्याबद्दल संपूर्ण डिटेल माहिती आपल्याला करायला पाहिजे. आणि तसा हा प्रश्न रिपीटसुद्धा झालेला आहे. ESO 2016ला पण आला आहे, राज्यसेवा 2017ला आहे. त्यामुळे PYQचं विश्लेषण केलं तर हा असा पद्धतीने फायदा होत असते. तर बघा, गोदावरी खोरे एकदम फॅक्ट माहिती इथं लिहून टाकलेली आहे. तर 49% महाराष्ट्रातून वाहते, 9 जिल्ह्यातून वाहते आणि सर्वात लहान नदी खोरे कोणते? नर्मदा नदीचे आहे. सर्व नद्या आहेत त्यांच्या उगम, लांबी आणि शहरे हे आपल्याला माहीत असावे. तर या ठिकाणी दिले आहेत ते तापी, पूर्णा खोरे, कृष्णा खोरे आणि भीमा खोरे. ते व्हेरी IMP खोरे आहेत, यांच्यावर म्हणजे प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्यामुळे तापी, पूर्णा खोरे, कृष्णा खोरे आणि भीमा खोरे ह्या खोऱ्याबद्दल सुद्धा डिटेल माहिती आपल्याला अभ्यासायला पाहिजे. तर अशा पद्धतीने विश्लेषण करायला पाहिजे. कारण प्रश्नपत्रिका आहे म्हणून सर्वच इथं किचडमिचड करण्यात काही पाहिजे नाही. तर आपण एखाद्या नोट्स करायच्या, त्याच्यामध्ये काढायचं किंवा आपले जे बुक आहे त्यामध्येच आपण लिहून ठेवायचं की हा 2019ला गोदावरी खोरेवर प्रश्न, 2019 गोदावरी, तापी, पूर्णा खोरे हे तर डिटेल तिथून करायचं, म्हणजे आपल्याला त्यातून समजते. आता बघा, हा प्रश्न आहे, महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती? तर महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती? 750 किमी आहे. तर हा ESO 2011ला हा प्रश्न आलेला होता, जसाच्या तसा कॉपी झालेला आहे. तर मग आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलावर प्रश्न आहे हा द्या समजलं. तर आपण जास्तीची माहिती महाराष्ट्र पठाराबद्दल जी जास्तीची माहिती आहे ती आपण पुस्तकातून व्यवस्थित अभ्यासायला पाहिजे. तर मग आपण जास्तीची माहिती दुसरं पण करायला पाहिजे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 किमी आणि उत्तर दक्षिण लांबी 750. हा कंबाईन म्हणजे ग्रुप Cला आत्ता 2024ला सुद्धा हा प्रश्न येऊन गेलेला आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 किमी हे त्याचं म्हणजे ज्यामध्ये स्टेटमेंट दिलेलं होतं त्यामध्ये हे बरोबर होतं. तर अशा पद्धतीनं करायला पाहिजे. तर पेपर पूर्ण जर आता भूगोलाचा मी पेपर विश्लेषण केली तर त्यामध्ये मला आढळलं की महाराष्ट्राच्या भूगोल म्हणजे 2019च्या पेपरमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलात 13 प्रश्न होते आणि 2 प्रश्न हे भारताच्या भूगोलावर होते. तर भारताच्या भूगोलमध्ये कोणते प्रश्न होते? तर स्थलांतरित शेती, मेंढी, शेळी, गाय, म्हैस यांची जात विचारली होती भारताच्या भूगोलावर 2019च्या पेपरला. तर मग ते प्रश्न कसे कुठून आले तर ते आपण बघून घ्यायचं. तर हे स्टेट बोर्ड 12वीच्या स्टेट बोर्डमध्ये हे दिलेलं आहे. पश्चिम घाट आणि राज्य स्थलांतरित स्थिती कोणतं काय म्हणतात. तर हे इथं मी लिहून ठेवलेली आहे की कोणत्या राज्यामध्ये कोणत्या शेतीला काय म्हणतात. अशा पद्धतीने ही आपण करायला पाहिजे. तर हा जो प्रश्न होता प्राणी आणि ब्रीड म्हणजे जाती त्यांच्या, तर हा सुद्धा 2014ला PSI पूर्व 2014ला हा प्रश्न आलेला होता. त्यातून हा प्रश्न सॉल्व्ह होत आहेत असं दिसते. आणि त्यानंतरचा हा जो प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील पर्वतरांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे. तर या ठिकाणी अजिंठा, सातमाळा, हरिश्चंद्रशंभू, महादेव हे आहे. तर हा सुद्धा राज्यसेवा 2018ला प्रश्न आलेला होता. त्यामुळे PYQ केल्याचा म्हणजे खूप फायदा होत असते. आणि खनिज संपत्तीवर तर खूपदाच प्रश्न आलेला आहे. तर बघा 2017ला म्हणजे देश आणि त्या देशामध्ये स्थलांतरित शेतीला काय म्हणतात असा प्रश्न होता. त्यामुळे जे 12वीच्या स्टेट बोर्डमधून मी हे लिहून काढलेली आहे की कोणत्या देशात स्थलांतरित शेतीला काय म्हणतात म्हणून. कारण या 1, 2, 3, 4 मलेशिया, ब्राझील, कांगो आणि श्रीलंका या देशावर आले आहे. तर पुढील वेळेस दुसऱ्या देशामधील स्थलांतरित शेती विचारल्या जाऊ शकते. तर अशा पद्धतीने हा अभ्यास करायचा. तर मी एका म्हणजे पेजवर मी म्हणजे प्रश्न कशा पद्धतीने म्हणजे अभ्यास जास्तीच्या डिटेल माहिती कशी काढायची हे सांगितले आहे. 2011चा पेपर बघितला, त्यामध्ये होता प्रश्न की महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने वनांचे प्रमाण सर्वात असणारे जिल्हे सांगा. तर होतं की गडचिरोली पहिला क्रमांक 17%, रत्नागिरी 51%, सिंधुदुर्ग 49.49%, रायगड 40.20% आणि त्यानंतर चंद्रपूर म्हणजे सर्वाधिक टक्केवारी प्रमाण असणारे अरण्याचे प्रमाण असणारे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. तर मग आपल्याला कोणती माहिती मग आपल्याला जास्तची करून ठेवायला पाहिजे. तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने वनाचे प्रमाण सर्वात कमी असणारे जिल्हे मग कोणते आहे.
तर जालना, परभणी, उस्मानाबाद, सोलापूर आणि लातूर यामध्ये वनाचे प्रमाण सर्वात कमी आहे. तर मग महाराष्ट्रातील एकूण वनाचे प्रमाण सर्वाधिक असणारे जिल्हे कोणते आहेत? सर्वाधिक प्रमाण यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने वनाचे प्रमाण होतं, तर एकूण वनाचे प्रमाण सर्वाधिक असणारं तर गडचिरोली, रत्नागिरी, चंद्रपूर, अमरावती आणि ठाणे. तर महाराष्ट्रातील एकूण वनाचे प्रमाण सर्वात कमी असणारे जिल्हे तर त्यामध्ये मुंबई शहर, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, परभणी. आणि विभागाने महाराष्ट्राचे वनक्षेत्र बघितलं तर विदर्भामध्ये 55% वनक्षेत्र आहे, मराठवाड्यात 5% आणि पश्चिम महाराष्ट्रात 40%. तर ही अशी माहिती काढून घ्यायला पाहिजे. नदी प्रणाली वर जर प्रश्न येतो पश्चिमेकडून पूर्वेकडे नद्यांचा क्रम किंवा उपनद्या असा प्रश्न येतो, तर या प्रश्नामध्ये आपण काय करायला पाहिजे, तर मग काही पूर्ववाहिनी नद्या कोणत्या आहेत, पश्चिम वाहिनी कोणत्या आहेत, उत्तर वाहिनी कोणत्या आहेत, दक्षिण वाहिनी कोणत्या आहेत, तर हे आपल्याला नोट स्वरूपामध्ये काढून त्या रिवाईज करायला पाहिजे. कारण कसं आहे, भूगोल आहे, इतिहास आहे, ह्या गोष्टी कशा न बदलणाऱ्या आहेत आणि पैकीच्या पैकी मार्क देऊन जाणारे हे विषय आहेत. त्यामुळे अशा पद्धतीनंच अभ्यास करायला पाहिजे. PYQ आणि अभ्यासक्रम जो दिलेला आहे तो फक्त त्याच्याच मार्गदर्शनाखाली आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग जास्तीची एक्स्ट्रा माहिती ते नंतर म्हणजे वाचायची, पण आधी PYQच्या विश्लेषणच जास्त, कारण त्यातूनच प्रश्न आपल्याला येताना दिसते. आता यावेळी 2024च्या कंबाईनला काय जलविद्युत प्रकल्पाबद्दल आले होता, तो प्रश्न आधीच्या एक्झामला सुद्धा येऊन गेलेला आहे. तर अशा पद्धतीने हे प्रश्न होत असतात. तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. अशा पद्धतीने प्रश्नपत्रिका विश्लेषण करायचे असते. तर हे मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या व्हिडिओसोबत भेटूया. दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसरी माहिती सांगणार आहे. तर त्यामध्ये मी बुक लिस्ट वगैरेचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार. तर हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.